आपल्यासोबत संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आहेत. सर, TV9 एक्झिट पोल सध्या चालू आहे. यामध्ये चंद्रकांत खैरे आघाडीवर दाखल आहेत, तुम्ही पिछाडीवर आहात. संदीपान भुमरे पिछाडीवर आहेत, परंतु संजय शिरसाट यांनी दावा केला आहे की आमचे संदीपान भुमरे निवडून येतात. तुम्ही काय सांगाल? फक्त संदीपान भुमरे नाही, खैरे नाही, इम्तियाज जलील नाही, जे इंडिपेंडंट्स उभे आहे त्यांना निकालाच्या दिवशी 500 वोट, 600, 800, 1000 वोट मिळणार. तुम्ही त्यांना जाऊन आता भेटले तर तेही म्हणणार आहे की आम्ही जिंकणार आहे करके. आणि मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण मीही बघत होतं हे जे एक्झिट पोल आहे, इतकं व्हेरिएशन आहे की एक चॅनल सांगतो की 22 सीट महाविकास आघाडीला मिळणार, दुसरा म्हणतो 33 सीट मिळणार आहे. इतकं फ्लक्च्युएशन म्हणजे आपल्याला हे माहीत आहे की कोणीतरी चुकत आहे. इतकं फ्लक्च्युएशन होऊ शकत नाही. मी समजू शकलं असतं की एक 22 म्हणतो, दुसरा 23 म्हणतो किंवा 20 म्हणतो, 1-2 सीट्सचा आपण फरक समजू शकतो. पण 10-10 सीट्सचं व्हेरिएशन होणं म्हणजे कुठेतरी कोणीतरी चुकत आहे, मला असं वाटतं. आणि मला 2019च्या आठवण येत आहे. सगळं चॅनल जे आहे ते बोलत होते की इम्तियाज जलील जिंकणार नाही. जिंकलो. कुठेतरी महाविकास आघाडी होती, महायुती होती, पण महाविकास आघाडीकडे मुस्लिम मतं गेले. त्याच्यामुळे तुम्हाला काही फटका बसू शकतो त्याच्यामध्ये? मला असं वाटत नाही. दुसऱ्या शहरामध्ये नक्की महाविकास आघाडीला त्याचा खूप फायदा झाला, कारण मुसलमानांनी एक मतांनी महाविकास आघाडीला मतदान केलं. पण औरंगाबादची तशी परिस्थिती नाही होती. सगळ्या लोकांना माहीत होतं की एकटं मी मुस्लिम कॅन्डिडेट महाराष्ट्रातून आहे उभं, तर इथे मुस्लिमांनी एकमताने मला मतदान केलेलं आहे. काही मत तर नक्की शिवसेनेला गेलेले आहे, यालाही मान्य करतो. पण त्या जास्त किती संख्येनं आहे मला माहीत नाही आहे. आता तुमच्या एक्झिट पोलप्रमाणे चंद्रकांत खैरे साहेब ते आघाडीवर आहे. बघा, आता काही जास्त वेळ राहिलेला नाही आहे. 1-2 दिवसानंतर आपल्याला कळेल कोण जिंकणार, कोण पराभव होणार. एवढं असलं तरी देशामध्ये मोदींचंच सरकार येणार अशा आकडे पुढे येत आहेत. तर ते काय आहे की मोदीकडे आज सगळं काही आहे. साम दाम दंड वापरण्याची ताकद कुणाच्यामध्ये असेल तर ते भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यांचे आकडे आले नाही आले काही मायने ते राहत नाही आहे. त्यांना माहीत आहे की इलेक्शनच्या नंतर आपल्याला काय काय करायचं आहे, आणि ते करण्याची ताकद आज ते त्यांच्याकडे आहे. आणि ते अनेक राज्याच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेले आहे की कशा प्रकारे त्यांना तोडण्या फोडण्याचा आणि विकत घेण्याची ताकद कुणाच्यामध्ये असेल तर त्यांच्यामध्ये आहे. तर स्वाभाविक आहे. मी सुरुवातीपासून बोलत होतो की त्यांचे जे स्वप्न होता की 400 पार, ते स्वप्न तर साकार होताना दिसत नाही, होणारी नाही. मी पहिल्यापासून ते बोललेलं आहे. आता पोस्ट रिझल्ट एकदा डिक्लेअर झाल्यानंतर ते काय काय करतील ते आपल्याला बघायला मिळणार आहे. चंद्रकांत खैरे एक्झिट पोलमध्ये पुढे जात असले तरी तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही निवडून येताल? विश्वास मी काय म्हणतो की ज्या माणसाला 500 मतं मिळणार आहे, त्या इंडिपेंडंट कॅन्डिडेटला 700 मतं मिळणार आहे किंवा 200 मतं मिळणार आहे, तुम्ही त्यांना जाऊन आता भेटा तर तेही सांगतील तुम्हाला की नाही मी निवडणूक जिंकणार आहे करके उसमें. आणि एक्झिट पोलवर माझा स्वतःचा काही जास्त असा विश्वास आहे नाही. आणि तुम्हीही मान्य करेल की म्हणजे इतकं फ्लक्च्युएशन जेव्हा होतो तर सगळे एजन्सीज आपल्या कोणत्या स्टाईलने करत आहे. आणि मला असं वाटतं की वोटर जे आहे, जे मतदान करण्यासाठी गेलेलं आहे, ते खूप हुशार झालेलं आहे. ते बाहेर आल्यानंतर ते सगळ्या कॅन्डिडेट्सला सांगतो हो मी तुम्हाला मतदान केलेलं आहे. म्हणजे कोणत्या आधारावर हे एक्झिट पोल आता हे करत आहे मला माहीत नाही आहे. कारण आपल्यालाही माहीत आहे की तुम्ही एक मतदाता म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारले की कोणाला मत दिले तर तुम्ही माझ्यासमोर म्हणशील की नाही मी आपको दिया था करके. मग खैरे साहेब आले की आणि मी तुम्हाला दिलं, मी भुमरे साहेब नाही साहेब मी तर तुम्हालाच दिलेलं आहे करके. तर मतदाता खूप हुशार झालेला आहे. आणि कोणत्या आधारावर काय टेक्नॉलॉजी हे वापरत आहे मला माहीत नाही आहे. 4 तारखेला काय निकाल येणार बघा छत्रपती संभाजीनगरचा? बघा आता काय आहे म्हणजे मी काही जास्त त्याच्यावर लक्ष देत नाही. मी 13 तारखेला निवडणूक संपल्यानंतर मी लोकांना हे सांगितलेलं आहे, आपण खूप प्रामाणिकपणे कामं केलेले आहे, खूप प्रामाणिकपणे आपण मेहनत करून मतदान केलेलं आहे. आता जे काही निकाल येतील ते मान्य असणार आहे, जे काही येतील. नक्कीच होते खासदार इम्तियाज जलील. आणि 4 तारखेला जो काही निकाल येईल तो आम्हाला मान्य राहील असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.